हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत त्यांची हालत अगदी खराब झाली होती. नशीब वेळेत पोहोचलो आम्ही. जाम टेन्शन आलंय मला. हे तू टेन्शन नको घेऊ, होईल अरे सगळं ओके. नाही, तुम्ही रडू नका बघू. आपण वेळेत घेऊन आलो आजीला. त्यांना काही नाही होणार. डॉक्टर आहेत आतमध्ये. शांत व्हा प्लीज. आजीला बरं वाटलं पाहिजे. शिवा 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 शिवा. बघ हॉस्पिटलमध्ये आलो ना आपण, सगळं संकट टळलं म्हणायचं, शांत राहायचं. बघ सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. शिवाय डॉक्टर आले. डॉक्टर काय काय झालं आजीला? काय बरी आहे ना ती? काय होतं तुम्ही सांगा. हे बघा, अजिबात घाबरू नका. आजी एकदम ठीक आहे, बरी आहे. तुम्ही अगदी वेळेत आलात. काळजी करू नका, सेफ आहे. शिवा, अगं ते बोलले ना आता, आजी सेफ आहेत, आपण वेळेत आलो. आता रडू नको. डॉक्टर, एक्झॅक्टली काय झालंय त्यांना? त्यांना माइल्ड स्ट्रोक आला होता. स्ट्रोक? हो, पण तुम्ही वेळेत आलात म्हणून पुढची हानी काही झाली नाही. फक्त हात वीक झालाय, थोडंसं रेस्ट द्यावं लागेल. हो, पण काळजी करू नका, फिजिओथेरपीने ते ठीक होईल. तुम्ही वेळेत येऊन खरंच कमाल केली. आता त्यांना आराम करू दे. मी गोळ्या लिहून देतो, ते घेऊन ये. कोणीतरी या माझ्यासोबत. रॉकी, मी आईजवळ थांबतो, तुम्ही जा. मी येतो. शिवा, आम्ही पण जाऊ का? रॉकी, काय लागलं तर फोन कर भाई. ओके चल. हॅलो दिव्या, हाऊ आर यू? आवडतं ऑफिस? हो सर, खूप आवडतंय. आणि थँक्यू मला ही संधी दिल्याबद्दल. अगं, तुझा पोर्टफोलिओ बघून तुला सिलेक्ट केलंय. माझे आभार मानण्याची गरज नाही आहे. तुझ्यात ते कॅलिबर आहे. ओके. हो सर, पण माझ्यापेक्षा जास्त क्वालिफाईड मुली पण होत्या ना इंटरव्ह्यूला. हे बघ दिव्या, एक गोष्ट लक्षात घे. आम्हाला फक्त एम्प्लॉय नको होता, तर आम्हाला अशी एक व्यक्ती हवी होती जी पॅशनेट आणि डेडिकेटेड आहे. तुला कामाची गरज आहे. तुझी तळमळ मला दिसली म्हणून तू सिलेक्ट झाली आहे. कसं आहे, कामाची गरज माणसाला उत्तम काम करून घेते. ड्युटी तर सगळेच करतात. नाही सर, तरी पण तुम्ही संधी दिलीत म्हणून मी इथे काम करू शकणार. तुमचे खरंच मनापासून आभार आहेत. बरं ठीक आहे दिव्या, तुला तुझं काम माहिती असेल तरी मी तुला एकदा रिमाइंड करतो. माझे पर्सनल आणि प्रोफेशनल कॉल्स तू बघायचे, माझं शेड्यूल लावायचं, आणि मीटिंगसाठी तुला माझ्यासोबत बाहेर फिरावं लागेल. ओके? हां, काहीच हरकत नाही आहे सर. मी खूप मेहनतीने काम करेन. डोंट वरी. व्हेरी गुड. आले. आणि हां, आणखीन एक, काहीही मदत लागली तरी निसंकोचपणे मला सांगायचं. हां, अजिबात घाबरायचं नाही. आय एम हिअर टू हेल्प यू. ओके? मनात काहीही संकोच येऊ देऊ नको. बिंदास बोलत जा. थँक्यू सो मच सर. मी लगेच कामाला लागते. शुअर. काय बोलायचंय मला? काय बोलायचंय? दरवाजा कशाला लावतेस? दरवाजा उघड. अगं, तुम्हाला असं ढकलू नाही शकत. मोठी आहे मी तुझ्यापेक्षा. मग तसं वागायचं. कोण होता तो? अगं, चोर आले होते म्हणाले ना मग अशी. सुहास भाऊजी होते. हे बघ, मी बघितलेलं नाहीये, मला माहित नाहीये काहीच. मी विचारत नाहीये, मी सांगते. सुहास भाऊजीच होते. हे बघ, प्लीज प्लीज घरात कोणाला सांगू नकोस. अगं, भूक लागली होती त्याला, पैसे नाहीयेत त्याच्याकडे, खायला सुद्धा पैसे नाहीयेत. आता भूक लागली होती म्हणून, माणुसकी म्हणून थोडंसं जेवायला दिलं. बाकी खरंच काही नाहीये. नवरा आहे का माझा, एवढं तर करू शकते ना मी. नक्की एवढंच कारण आहे? हो खरंच, आईची शपथ. आणि त्याने अडकवलंय मला.
माझा ह्याच्यात काहीच संबंध नाही. मी आत्ता माफ केलंय, परत करणार नाही. आणि यापुढे तो या घराच्या आसपास पण दिसला नाही पाहिजे. ते तू माझ्यावर सोड, पुन्हा नाही होणार आहे असं. अगं समोरच्या कंपनीचा सीईओ डील झाल्यावर जाणार होता, तो अजून गेलेला नाहीये. आता याचं थोडं प्रेशर आशूला येणार की नाही? म्हणजे त्या सीईओचा आपल्या आशूवर विश्वास नाहीये का? नाही, जर का त्याचा आपल्या आशूवर आपल्या कंपनीवर विश्वासच नव्हता तर डील का केलं मग त्याने? असं नाहीये सीता, तो माणूस खूप चांगला आहे, पण आपला आशू बिझनेसमध्ये नवीन आहे ना, आणि शिवाय डील मोठी आहे. या लेवलला सगळ्यात चुका तो अफोर्ड नाही करू शकत. बरं, आपल्याला आपल्या आशूची कॅपेबिलिटी माहिती आहे, पण त्याला माहित नाही ना. त्याला आशूवर विश्वास ठेवायला थोडा काळ तरी लागेल ना. सीता, आम्हाला माहिती आहे तुला काळजी वाटणार त्याची, पण सुरुवातीला एवढं प्रेशर येणार बिझनेसमध्ये. मला खरं तर ना आशू आणि शिवा दोघांची काळजी वाटते, पण दोघांना एकमेकांसाठी वेळच देता येत नाहीये. लहान आहे तो मुलं आपली अजून. आणि ह्या आशूचं असं रोज रोज उशिरा येणं ना त्याच्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नाहीये. मला त्याची खूप काळजी वाटायला लागली आता. बरं ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी. बोलाच.